आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना राहुल आत्रामचा नमस्कार. श्रोतेहो, मराठीमध्ये खूप छान अशी म्हण आहे, आरोग्यम धनसंपदा. आरोग्य हेच आपले खरं म्हणलं तर धन आहे. आरोग्य उत्तम राहिलं तर आपण सर्व गोष्टी चांगल्या रीतीने करू शकतो. आपलं जीवन सोप्या पद्धतीने जगू शकतो. आपल्या आयुष्यातला महत्वाचा मार्ग आपण शोधू शकतो. आपल्या आयुष्यामधले येणाऱ्या समस्या आहे, प्रश्न आहे, याला सोडवण्यासाठी देखील योग एक महत्वाची भूमिका पार पाडते. एवढंच नाही तर आपल्या माध्यमातून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये योगाला कितीचं महत्व आहे, आपल्या इतिहासामध्ये देखील लिहिलेलं आहे, आपल्या पुराणांमध्ये दिलेलं आहे की योगामुळे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये किती बदल घडू शकतो, योगामध्ये किती ताकद आहे आणि ही योग व्यक्तीचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. हे ज्ञान साधनेच्या माध्यमातून, व्यक्तीच्या स्वभावाच्या माध्यमातून, त्याच्या विचारसरणीच्या माध्यमातून एकंदरीत व्यक्तीच्या विकासामध्ये योग किती महत्वाची भूमिका पार पाडते हे आपल्या इतिहासामध्ये आवर्जून लिहिल्या गेलेलं आहे, आपण वाचलेलं आहे. पण आता सध्याच्या काळामध्ये आपण असं बघतो की व्यक्तीचे जीवन धावपळीचे झालेले आहे. आपल्यापाशी वेळ नाही म्हणतो आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, दुर्लक्ष केलं जातं किंवा अंगावर काढलं जातं. पण 10-15 मिनिटाचा जर आपण आपल्या आयुष्यातला वेळ आपल्याला देऊ शकत नसेल तर मग आरोग्य आपल्याला साथ कशी देईल, हाही प्रश्न आहे. आणि याच माध्यमातून 21 जून तो आपला 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे 2026चा. आणि या विषयाच्या अनुषंगाने सखोल या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठी, या विषयाला न्याय देण्यासाठी आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण बोलवलेले आहेत, जे या क्षेत्रामध्ये किमान आज 20-25 वर्षापासून कार्यरत आहे. त्यांना योगच्या संदर्भात इत्तमभूत माहिती आहे, सखोल अभ्यास आहे. असे आपले योग तज्ञ, योग गुरु डॉक्टर मधुकर भारती सर, ज्यांनी त्यांच्या माध्यमातून आयुष मंत्रालय, भारत सरकार इथे प्रशिक्षक म्हणून आहेत ते, आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांचा सहभाग आहे. योग सर्टिफिकेटच्या माध्यमातून त्यांनी ज्या लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे, त्या सर्व लोकांचा योगच्या दृष्टिकोनातून किती त्यांच्या आयुष्यात बदल झालेला आहे हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. सोबतच 2007 पासून योग प्रशिक्षक म्हणून सर काम करत आहे. एवढंच नाही तर 2015 पासून जिल्हास्तरीय शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना योगचं महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे. असे आपल्या योग गुरु डॉक्टर मधुकर भारती सर, आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की 21 जून हा आपला आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, मान्य आहे. पण आज जवळपास तुमचं 50चं वय, आपण म्हणतो की शिक्षणाला वयाचं बंधन नसते. तुम्ही योगकडे कसं का वळला? तुमच्या मनामध्ये हा विचार का आला की मी आता योगकडे वळलं पाहिजे आणि योगच माझं आयुष्य बदलू शकते किंवा इतरांचं बदलू शकते? तर हे भूमिका कशी का आली, तुम्ही घ्यायचं ठरवलं की आपण या मार्गाने चाललं पाहिजे? प्रथमतः आपण एक प्रार्थना घेऊया आणि त्यानंतर मग त्याला सुरुवात मी करूया, तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. ओम संगच्छद्वम संवदद्वम संवो मनासी जानताम देवाभागम यथा पूर्वे संजानाना उपासते संजानाना उपासते संजानाना उपासते. या प्रार्थनेचा अर्थ, आम्ही ध्येयाच्या दिशेने एकत्र जाऊ, आम्ही एका विचाराने राहू, एकच विचार बोलू, आमचे मन एक असो. आमच्या पूर्वजांनी एकत्र येऊन फार मोठे यश संपादन केले आणि त्याचा पाईक, त्याचे पात्र बनण्याचं आम्ही ते यश मिळवू. असा हा ऋग्वेदामधली ही प्रार्थना. आता मी या क्षेत्रामध्ये वळण्याचं कारणही असंच आहे की मी आरोग्य विभागामध्ये काम करत असताना आरोग्य विभाग उपचारावर काम करतो आणि त्रिस्तरीय आहे तिथे की प्रतिबंधात्मक पण आहे. जसं की आपण लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधीपासून संरक्षण मिळावं म्हणून लस देतो, त्याला बरोबर 5 वर्षामध्ये 7 लस साधारण देतो. ते प्रतिबंध आहे. पण याही पेक्षा वेगळा प्रतिबंध म्हणजे प्रतिबंधात्मक गोष्टीकडे आपल्याला होमिओस्टॅटिस कसं आणता येईल, आपलं आरोग्य कसं राखता येईल, म्हणजे रोग होऊच नये यासाठी आपल्याला काय करता येईल. आणि यासाठी म्हणून पतंजलीनं एक सूत्र दिले, हे यम दुःख अनागतम, म्हणजे जे भविष्यात येणारं जे काही दुःख आहेत ते टाळता येऊ शकतात. आणि ते टाळता कशाने येतात तर प्रतिबंध करून. मग तो प्रतिबंध कशाचा आहे तर योगाला जे काही वेगवेगळ्या प्रकारचे योगाच्या प्रक्रिया आहेत त्याचा जर आपण आपल्या कुवतीनुसार वापर केला तर आपण निश्चितच आयुष्यभर निरोगी राहू शकतो, असं मला जाणवलं आणि म्हणून मी या क्षेत्राकडे वळलो. अच्छा सर, 21 जून आपला हा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, बरोबर? यावेळेस योग दिनाचं काय विशेष घोषवाक्य आहे आणि त्याचसोबत योग म्हणजे नक्की काय? आता 21 जून हा जो काही आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो तो 12वा आहे, बरोबर.
आणि याची जी सुरुवात जे झाली असेल तर ती 21 जून 2015 यापासून आपण साजरा करतोय. आणि हे साजरा करण्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो आहे योगाचा प्रचार करून त्याच्या लाभाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 21 जून हा दिवस साजरा केला जातो. आणि प्रत्येक वर्षी याचं एक घोषवाक्य असतं. बरोबर. आणि यावर्षीचं जे काही घोषवाक्य आहे ते खूपच चांगलं आहे. योगा फॉर हेल्दी एजिंग. अच्छा. अर्थातच निरोगी वर्धत्वासाठी योग हे घोषवाक्य आहे. आता दरवर्षी जनजागृत करण्यासाठी एक विशिष्ट थीम आहे आणि या थीमवर साजरा केला जातो. आणि या वर्षीच्या थीमचा अर्थ पण तसाच सोपा आहे. योगाच्या माध्यमातून आपण केवळ दीर्घायुष्यच नव्हे तर निरोगी आणि सदृढ जीवन जगू शकतो. आणि हा विषय दीर्घायुष्यावर तसेच निरोगी राहण्यासाठी लागणाऱ्या वेळेवर भर देतो. म्हणजेच आपण जोपर्यंत जगतो तोपर्यंत निरोगी आणि तंदुरुस्त असले पाहिजे. वाढते वय थांबवणे शक्य नाही, पण यंदाच्या योग दिनाची थीम आपल्याला ते जागवायला आणि उत्साह वाढवायला नक्कीच मदत करेल. सध्या मी म्हटलं तुम्हाला की धावपळीचं युग आहे. लोक म्हणतात आम्हाला खायला वेळ भेटत नाही, आम्हाला फिरायला वेळ भेटत नाही. की आरोग्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं काय तर म्हणतात पैसा. पण आरोग्य चांगलं नाही राहिलं तर पैसा काय कामाचा. तर योगचं महत्व सांगताना काय सांगाल आपण? तर आपल्याकडे दिवसभरामध्ये 24 तास आहेत. किमान आपल्याला दिवसातून त्या 24 तासापैकी 20 ते 40 मिनिटं दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला देता येतातच. बरोबर. आणि ते द्यायला काही हरकत नाही, कमीत कमी. आता यामध्ये कसं या 20 मिनिटांमध्ये तसं जर तुम्ही 1 तासाचा जर योग अभ्यास करायचं ठरवलं तर 60% वेळ तुम्ही तुमच्या प्राणायामाने त्या क्रियेसाठी देणं अपेक्षित असतं. 40% वेळ हा आसनासाठी द्यायला पाहिजे. तर तुम्हाला त्या अर्थानं तुमचं ते हेल्थ मेंटेन करतात. आता 20 मिनिटांमध्ये किंवा 40 मिनिटांमध्ये करायचं असेल तर कमीत कमी एवढा वेळ मिळतो. मग त्यामध्ये काय करायचं? सूक्ष्म व्यायाम आहेत काही. आणि त्यानंतर सूर्यनमस्काराचे 12 आवर्तन नाही झाले तर 3-4 आवर्तन करता येतील. त्यानंतर कपालभातीचं 1-2 आवर्तन करता येईल. बरोबर. अनुलोम विलोमचं 1 आवर्तन करता येईल. भस्त्रिका प्राणायाम एवढं जरी तुम्हाला रोज करता आले तरी दिवसभराचा उत्साह आपल्याला कायम टिकवून ठेवता येतो आणि एवढा वेळ नक्कीच मिळतो. नक्की. विशेष म्हणजे आपण असं बघतोय आता सध्या आपल्या तरुणाईला युवा वर्ग आहे ना, या क्षेत्राला यायचं असेल युवकांना विशेष म्हणजे की आपल्याला आता करिअरच्या संधी खूप आल्या सर. आता स्पर्धा परीक्षा आहे, इंजिनिअरिंग आहे, वैद्यकीय क्षेत्र आहे, वेगवेगळे क्षेत्र आहेत. पण जर योग माध्यम घेऊन विद्यार्थ्यांना युवकांना याच्यामध्ये करिअर करायचं असेल, घडवायचं असेल तर कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहे आणि ती संधी कशा उपलब्ध होऊ शकते? चमत्कारालाच नमस्कार असतो. बरोबर आहे. याच्याकडे काहीतरी असेल तरच म्हणजे एका झाडाला फळ त्यालाच दगड मारले जातात, गुळाकडेच मुंगळे लागते. बरोबर. तसं त्या योगाकडे यायचं असेल तर का? तर 2016ला योगाची थीमच ठेवलेली होती त्यांनी, म्हणजे कनेक्ट द युथ, म्हणजे तरुणांना जोडून घ्या. वा. आणि त्या अंतर्गत आजच्या तरुणाईसाठी योग क्षेत्र केवळ अध्यात्मापुरते मर्यादित न राहता एक अब्जावधी रुपयांचा जागतिक उद्योग आणि विज्ञान आधारित करिअरचा एक उत्तम पर्याय बनलेला आहे. पूर्वी केवळ आध्यात्मिक साधना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योगाकडे आता एक शास्त्रीय, वैद्यकीय आणि व्यावसायिक करिअर म्हणून पाहिले जाते. आता योग क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी कुठल्या ही माहिती असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ जगातल्या अनेक देशांमध्ये 2017 पासून सांस्कृतिक राजदूत म्हणून योग प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाते 3 वर्षासाठी. आणि त्याला शासनाचं मंथली पगार असते साधारणतः नियर अबाउट 3 लाख रुपये पर महिना. राहणं बिणं वेगळं, त्याचं तिथलं ते. आणि 3 वर्षासाठी ही संधी दिलेली असते. ते करण्यासाठी YCB योगा सर्टिफिकेशन बोर्डची लेव्हल 3 ची परीक्षा दिली, पास असलं, उत्तीर्ण असलं, सामान्य परीक्षा, त्याला काही वेगळं हे करावं लागतं. तुमच्याकडे योगाचं ज्ञान आहे तर तुम्ही ते देऊ शकता. आणि मग YCBच्या वेगवेगळ्या लेव्हल्स आहेत, त्या लेव्हल्स करून आपलं म्हणजे योग थेरपी पर्यंत वेगवेगळ्या लेव्हल्स आहेत. त्यात तुम्हाला ती केल्यानंतर वैयक्तिक तुमचा इथे योगाचा वर्ग घेता येतो. म्हणजे सर याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की डिग्री आहे, PG डिग्री आहे, मास्टर डिग्री आहे, PhD आहे, तर मग असे प्रकार पण असेल ना याच्यामध्ये? त्याच्यामध्ये 12वी झाला आपण, BSc योग सायन्स आहे, MSc योग सायन्स आहे, BA आहे, MA आहे. तेवढंच नाही तर UGC नेट इथपर्यंत ते गेलंय. म्हणजे वेगळं विद्यापीठ आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, रामटेकला कविकुलु कालिदास विद्यापीठ आहे, तिथे हे सगळं चालतं. आणि इतर जसे अभ्यासक्रम आहेत तसे तिथे चालतं. त्या दृष्टिकोनातून आणखी ज्या काही संधी तर त्या मला इथं बोलणं गरजेचं वाटतं. योग थेरपिस्ट म्हणून तुम्हाला याच्यामध्ये खूप मोठी संधी आहे या क्षेत्रामध्ये. त्यानंतर कॉर्पोरेट वेलनेस ट्रेनर म्हणून तुम्हाला संधी आहे. त्यानंतर योगा एंटरप्रेन्युअर आपण म्हणतो याला, उद्योजक,
किंवा युट्यूब डिजिटल योगा जे काही इन्फ्लुएन्स म्हणून तुम्ही काम करू इन्फ्लुएन्सर शकता म्हणून. हा. अच्छा. किंवा शासकीय नोकऱ्यामध्ये आता बऱ्याच राज्याने हं. शालेय स्तरावरला एक शिक्षक, माध्यमिकला एक आणि उच्च माध्यमिक म्हणजे 12वीला आणि ग्रॅज्युएशनला अशा योग शिक्षकाची पण तिथे नेमणूक केलेली आहे वा. आयुष मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं हं. फिट इंडिया मोहिमेअंतर्गत. अच्छा. त्यानंतर स्पोर्ट्स योगा कोच हं. म्हणून देखील खूप चांगली नवीन संधी आहे. हं. त्याच्यानंतर याच्यामध्ये नुसत्या याच संधी झाल्या, हा. परंतु संशोधनाला पण खूप वाव आहे. वाव आहे. याच्यामध्ये योगाच्या परिणामांचे जे वैज्ञानिक परिणामीकरण करण्यासाठी सायंटिफिक ज्याला आपण व्हॅलिडेशन म्हणतो, अच्छा. तर संशोधन क्षेत्रामध्ये प्रचंड वाव आहे. आणि याच्यामध्ये तरुणाला क्लिनिकल रिसर्च, हं. योग सायकोलॉजी असेल हं. किंवा योगाचे प्राचीन ग्रंथाचे संपादन असेल, हं. हं. याच्यावर करता येईल. हं. आणि नामांकित भारतामध्ये संस्था पण आहेत, जसं की कपिलधाम लोणावळा आहे, हं. यश व्यासा बेंगलोर आहे, हं. मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान दिल्ली आहे, हं. द योगा इन्स्टिट्यूट मुंबई आहे. अच्छा. याच्यामध्ये म्हणजे खूप- असं आता सध्या योग या क्षेत्रामध्ये असंख्य ऑप्शन्स आलेले आहे की ज्यामधून विद्यार्थी करिअरच्या संधी उपलब्ध झाली आहे किंवा या क्षेत्रामध्ये आपलं करिअर चांगल्या रीतीने योग्यरित्या मिळू शकतो. बरोबर? अगदी बरोबर आहे. छान. खूप सर, आपण असं म्हणतोय की माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट वेळेनुसार मिळत नाही. बरोबर आहे. जर तुम्ही वेळेला महत्व दिलं तर वेळ तुम्हाला महत्व देईल. तुम्ही आरोग्याला महत्व दिलं तर आरोग्य तुम्हाला महत्व देईल. बरोबर आहे. तर मला सांग सर, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कोणती महत्वाची भूमिका पार पाडते, कशी पाडते? त्याच्यामध्ये आपण जर असं पाहायला गेलं तर सध्याचं जे जग आहे हं. ते घड्याळाच्या काठ्यावर चालतं. धावपळीचं. धावपळीचं जग आहे. हं. आणि तुमची इच्छा असो नसो आपण ताणतणावाखाली जातोच. बिलकुल. आणि जे मेट्रोपॉलिटन सिटी आहेत हं. तिथे तर तुम्हाला जाणवत असेल की मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या मोठ्या पदावर जे कार्यरत अधिकारी अधिकारी असतात, वर्ग आहे त्यांना दर आठवड्याला उपचार तज्ञाकडे जावं लागतं. बरोबर. आणि मग हे जर आपल्याला टाळायचं असेल हं. तर योगामध्ये ध्यान नावाची एक प्रक्रिया आहे. हे ध्यान प्रशांतक म्हणून खूप काम करतं. अच्छा. आणि दुसरी गोष्ट आहे प्राणायाम हं. आणि आसन. यामुळे मेंदूतील पेशींना सक्रिय ठेवतात ह्या तिन्ही गोष्टी, अच्छा. ज्यामुळे स्मरणशक्ती उत्तम राहते हं. आणि मानसिक शांतता लाभते. हं. त्यानंतर योगामध्ये दुसरा एक कन्सेप्ट खूप चांगला आहे. हं. आपलं चित्त प्रसन्न असावं आपल्याला प्रत्येकाला वाटतं. बरोबर. आणि चित्त प्रसादन भावना चतुष्टय नावाचे एक हे आहे. मैत्री करुणा मुदितो उपेक्षानाम, अच्छा. सुख दुःख पुण्य पुण्य विषयानाम भावना. सुखाशी मैत्री करावी, दुःखाशी करुणा, जे काही अनिष्ट गोष्टीत ज्याला आपण पापकर्म म्हणतो हं. त्याच्याशी उपेक्षा, हे भाव जर आपण आपल्या मनामध्ये जाणवले हं. तर तुमचं चित्त प्रसन्न होणार आहे. बरोबर. या गोष्टीचा आपल्याला नक्कीच मानसिक शांतता मिळवून देण्यासाठी फायदा होतो. सर, एकंदरीत आपण असं म्हणतो की सगळीकडे आता टेक्नॉलॉजी वाढली आहे सर. टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, हे ते सगळं बघतो आपण आणि लोक तासन तास स्क्रीनवर काम करतात. आजकाल मुलं ट्युशन्सला जातात, क्लासेसला जातात, तासन तास 8 तास स्क्रीनकडे बघावं लागते त्यांना. खरंय. किंवा कॉम्प्युटरवर बसून आपण ऑफिसमध्ये काम करतो. तर याच्यामुळे आपल्याला शारीरिक व्याधी निर्माण होते. हो. कसं मानाची दुखणं आहे, कमरेचं दुखणं आहे, पाठीचं दुखणं आहे, हातपायाचं दुखणं आहे, टोंगळे दुखणं आहे. हा फक्त पुरुषांमध्ये नाही सर, हं. तर महिलांमध्ये पण आहे. बरोबर. अगदी बरोबर. आणि आता असं काही वयाचं बंधन राहिलं नाही सर की हे दुखणं म्हणजे 60 वर्षानंतर येईल, 15 वर्षानंतर येईल, असं नाही. आज ह्या व्याधींमुळे पूर्ण आयुष्य लोकांचं बर्बाद झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला या स्टेजपर्यंत जायचं नसेल तर सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे योग. तर मला एक सांगा सर, हे बैठकी व्यवसायामध्ये बैठकी कामामुळे शारीरिक व्याधी जे निर्माण होते योगच्या माध्यमातून आपल्याला कशी कमी करता येईल? बैठे काम बैठकाम. जास्त झालेले, तासन तास बसावं लागतं आणि त्यामुळे पाठदुखी असेल, मानदुखी असेल, लठ्ठपणा असेल, डोळेदुखी असं डोळेदुखी असेल, हे सगळ्या गोष्टी येतात. आणि या सगळ्यावर वेगवेगळा उपचार करण्यात बसण्यापेक्षा एकच उपचार आहे, तो म्हणजे योग. आता तो योग काय करावा, तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात चांगली जी प्रक्रिया आहे ती सूक्ष्म व्यायामाची आहे. म्हणजे अगोदर आपल्याला सूक्ष्म व्यायामानं शरीरामधला जो सांधे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्याला मोकळे करायचे आणि रक्तसंचार संपूर्ण शरीरामध्ये मुख्य प्रवाह त्याचा चांगल्या प्रकारे होईल, ब्लड सर्क्युलेशन. याच्यामुळे सूक्ष्म व्यायाम मदत करतात. त्यानंतर दुसरी गोष्ट, आपल्याला सूर्यनमस्कार याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण असं की तो सर्वांग सुंदर व्यायाम म्हटला जातो. बरोबर आहे. शरीर, मन आणि अध्यात्म या तिन्हीला जोडणारा एकच प्रक्रिया ती आहे सूर्यनमस्काराची. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की हे आता मानदुखी असेल, लठ्ठपणा असेल, साधारणतः 80% पॉप्युलेशनमध्ये कंबरदुखी, पाठदुखीचे प्रॉब्लेम. 100%. मग याच्यासाठी आपल्याला हे टाळायचं असेल तर
चारही स्थितीतले किमान 1 ते 2 आसन करता आले पाहिजे. तुम्ही हे बोलणार सा एक छोटासा अजून त्याच्यामध्ये उपप्रश्न माझा असा आहे, बरेच वेळा काय होते सर, कार्यालयामध्ये काम करत असताना असं कोणते आसन आहे का किंवा थोडंसं आपल्याला 5-10 मिनिटासाठी रिलॅक्सेशन करून घेता आणि परत आपण कामावर पूर्वरत काम करू शकतो? कारण खुर्चीवर बसून आपण लॅपटॉप करतोय किंवा कॉम्प्युटर काम करतोय, कधी कधी असं होतं अर्धा 1 तास काम केल्यावर मानदुखी पाठदुखी सुरू होते, पण थोडंसं एखादी 5 मिनिटासाठीच्या रिलॅक्सेशन असं काय आहे का सर योगाच्या माध्यमातून जे तुम्ही सांगाल? नक्कीच आहे. सिटिंग इज ए सेकंड स्मोकिंग म्हटलं जातं. बरोबर. म्हणजे आपण चुकीचं जर बसलो, हं. बसण्याची किंवा उभं राहण्याची पद्धत जर आपली उभं राहिलं तरी आपण दोन्ही पायावर समान वजन देऊन उभं राहत नाही, बरोबर आहे. एका पायावर कुठेतरी असतो हा. किंवा जिथे उभं राहिला त्या पृष्ठभागाला आपलं बॉडीचा एखादा बरोबर. पार्ट लावून उभा राहतो. बरोबर. तर हे टाळायचं आपल्याला. दोन्ही पायावर समान वजन देऊन उभा राहा. बसत असताना कंबर, पाठ, माने कशी सरळ राहील हे ठेवायचं. आता हे केल्यानंतरही हं. आपण ज्या बैठक स्थितीमध्ये आहोत किंवा ज्या स्टँडिंगमध्ये आहोत, जे काही काम करणार आहोत, 1 तासापेक्षा जास्त त्या स्थितीमध्ये थांबायचं नाही. 1 तास झाला की ती स्थिती बदलायची आणि सामान्य आपण जसा आळस देतो बघा पूर्वीच्या, तसं काहीतरी शरीराला रिलॅक्स वाटेल असं हात पायाला काय करायचं, कमरेवर हात ठेवून पायाला मागे पुढे करा, हाताला मागे पुढे करा किंवा शरीराला मागे पुढे वाकवा. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. छान सर, आपण असंही बघतो की ऋतुमानानुसार देखील आरोग्यावर परिणाम होतो, आहे की नाही? खरं. मग ऋतुमानानुसार कोणाला एलर्जीचा प्रॉब्लेम आहे, कोणाला खोकला आहे, सर्दी आहे, असं असंख्य ऋतुमान बदलला की लगेच जाणवतं आपल्याला, बरोबर? तर यामध्ये योग काय भूमिका पार पाडतो? बदलतुनुसार काय होतं की आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते, कमी जास्त होतात. उदाहरणार्थ एक फॅमिली आहे, त्याचे 5 मेंबर आहेत आणि ते पर्यटनाला गेलेत. बरोबर. 5 पैकी 1 किंवा 2 सर्दी होते. बरोबर. बाकीच्या 3 नाही, एकाच वातावरणात आहेत. त्याचं कारण असं की त्या वातावरणामधले जे काही रोगजंतू आहेत त्याच्याशी लढण्याची जी काही आपली रोगप्रतिकारक शक्ती ती कमी अधिक आहे, इम्युनिटी पॉवर. आणि मग याच्यासाठी तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आपल्या श्वसन जे आहे, फुफ्फुस, याची कार्यक्षमता वाढवणं गरजेचं आहे. त्याने काय होईल, आपल्याला आपण पाहतो की श्वासाद्वारेच अनेक प्रकारचे रोगजंतू फुफ्फुसामध्ये जातात. बरोबर. आणि आपण जेव्हा श्वासोश्वास करतो तेव्हा फुफ्फुसाचा 100% वापर करत नाही आहे. अच्छा. 5 ते 6 लिटर आपल्याला ती कॅपॅसिटी आहे. साधारणतः फुफ्फुस जर असं तुम्ही बाहेर काढलं, ते अल्व्हेओलाची संख्या बघितली तर किती दूर जाईल, सगळ्यातला आमचा मोठा ऑर्गन येते तसं जर पाहिलं तर. आणि त्याला भरताना आपण अर्धच भरायला. मग जसं आपल्या घरामध्ये एखादी आडगळीची खोली असते, ती नेहमी उघडत नाही, तिथे आपल्याला जाळ्या झालेल्या दिसतात. तसं हे जे काही फुफ्फुसाचा न वापरलेला भाग आहे, पूर्ण क्षमतेनं आपण श्वसन करत नाही, त्यामुळे काय होतात, हे जे जंतू आहेत ते त्याच्यामध्ये घर करून राहतात आणि तुमची इम्युनिटी कमी झाली कुठल्या कारणानं, वातावरण बदलल्यामुळे, की मग हे वर येतात. अच्छा. आणि मग याच्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती प्राणायाम. सर, आपण असे बघतो की आजकाल लोकांना उच्च रक्तदाब, ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे. आम्ही असं बी ऐकलंय योग माध्यमातून कुठेतरी याला आपण खूप कमी प्रमाण करू शकतो, बीपीचं, शुगरचं. तर या संदर्भात काय सांगणार सर? मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे एक झालं की दुसरं येतच. बरोबर आहे. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं असेल, एखाद्याला मधुमेह झाला तर त्याच्या किडनीवर थोडाफार परिणाम होणार. बरोबर. त्याला बीपीचा त्रास होणार आहे, त्याचं कोलेस्ट्रॉल वगैरे, म्हणजे ह्या गोष्टी त्या अनुषंगाने येतात, त्याच्याशी रिलेटेड. आणि मधुमेह जगामध्ये राजधानी असल्यासारखं. बरोबर. आणि मग हे जे आहे तर ही काही व्याधी कशी आहे, तर तुम्ही जसं आपण एखादी आपली गाडी आहे तर ती कंपनी तुम्हाला ठराविक पिरियडला फोन करून अलर्ट करते की तुमची तारीख आली, सर्व्हिसिंगला या. बरोबर. पण आपल्या देहाची सर्व्हिसिंग करण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नसतो. बरोबर. मग देहाची सर्व्हिसिंग करण्यासाठी रोज तुम्ही एक अर्धा तास, 20 मिनिट, 40 मिनिट, 1 तास जर दिला तर मधुमेह ही कशी तुमची जीवनशैलीजन्य विकार म्हणता येईल त्याला. आपण जे आपल्या दिनचर्या आहे, किती वाजता झोपतो, किती वाजता उठतो, किती वाजता जेवण करतो, याच्यामध्ये जर तुम्ही ताळतंत्र नाही ठेवलं तर ते मधुमेह नावाची विकृती आपल्याला छुप्या पावलाने येते. बरोबर आहे. मग हे टाळण्यासाठी आता एकदा मधुमेह झाला की दुसरं काय वाटतं आपल्याला, की माझं लगेच हे कमी झालं पाहिजे. बरोबर. मधुमेहामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जास्त उपाशी राहायचं नाही, अति खायचं नाही. कारण समजा उपाशी राहिला तर योगाभ्यास केला किंवा व्यायाम केला तर तुमचं शुगर लो होईल आणि तुम्ही चक्कर येऊन. बरोबर. अति खाल्ल्यामुळे ते वाढणार आहे. दोन्हीकडनं ते हेच आहे. आणि उच्च रक्तदाबाचं जर आपण बघायला गेलं, जसं आता मधुमेहाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आसन आहेत, वेगळ्या प्रकारच्या शुद्धिक्रिया आहेत, तसं उच्च रक्तदाबासाठी ध्यान हे सर्वोत्तम आहे. काही आसनं पण खूप चांगले आहेत, काही प्राणायाम पण, त्याला भ्रामरीसारखे प्राणायाम पण उच्च रक्तदाबासाठी खूप चांगले आहेत. त्याच्यानंतर योग निद्रा आहे, पण त्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शकाखाली मला ते करता नाही येणार. आज संपूर्ण देशामध्येच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये योगचं महत्व पटलेलं आहे.
विदेशामध्ये आपली ही भारतीय जी संस्कृती आहे, भारतीय आपला जो मूल्याचा ठेवा आहे, हा आज विदेशातले लोक आत्मसात करतायत. खरं बरोबर. हो. आणि मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक आहे, विदेशी लोक आहेत, ते मोठ्या प्रमाणात आता योग आत्मसात करतायत, योग शिकतायत आणि इतर लोकांना योग करण्यासाठी प्रेरित पण करतायत. बरोबर आहे. तर मला सांगा सर, योग गैरसमज आणि वास्तव काय? कारण लोकांच्या मनात योगला घेऊन खूप गैरसमज पण आहे, पण वास्तव हे आपल्या इतिहासमध्ये सांगितलेलं आहे. पण कुठेतरी आजकालची नवीन पिढी आहे जी या वास्तवापासून कुठेतरी लोप पावली आहे किंवा दूर चाललेली आहे. तर गैरसमज आणि वास्तव संदर्भात काय बोलणार? हा, खूप छान प्रश्न. तुझं आहे तुझं पाशी परी जागा विसरलाशी, अशी खूप चांगली म्हण आहे. आणि ही जी काही योग विद्या आहे तिचं मूळ जे आहे ते भारतातच आहे. बरोबर. आणि मग ही भारतातली विद्या त्यांनी येऊन घेतली, ते शिकले आणि त्याच्यावरले धडे आपल्याला द्यायला फॉरेन रिटर्न. म्हणजे एखादा माणूस तिकडनं आला आणि आपल्याला शिकवलं तर आपल्याला जास्त. उदाहरणार्थ आपले गोयंका गुरुजी, त्यांनी विपश्यना नावाची ध्यान पद्धती अडॉप्ट केली. ती कुठे जाऊन म्यानमारला जाऊन शिकले आणि भारतामध्ये येऊन मला वाटतं 100च्या वर त्यांनी ते केंद्र स्थापित केले. म्हणजे तिकडनं आलं तर ते आपलं. अरे गेलं कसं तिकडे ते महत्वाचं, ते जाणून घेणं आपलंच आहे, ते आपल्याला करणं गरजेचं. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही योगाविषयीचे समज आणि गैरसमज. लोकांना असं वाटतं की योग म्हणजे फक्त साधू संन्यासाठी आहे, ते आध्यात्मिक साधना आहे किंवा योगामध्ये शारीरिक कसरती असतील. इथे काय करायचं आपल्याला योग करत असताना, एक सूत्र आहे हठयोगामध्ये, एक श्लोक आहे, अत्याहार प्रयासच प्रजल्पो नियमाग्रह जनसंग लवल्यम षडवीर योग विनश्यती. आपल्याला नियमाग्रह टाळायचा आहे. बरोबर आहे. असंच केलं पाहिजे, शारीरिक कसरत नाही करायची. मला जसं आसन जमतंय का तसं मला करायचंय, मला जसं ध्यान 1 मिनिटाचं आहे का, अर्धा मिनिटाचं आहे का, काही क्षण बसतोय का मी, ते करा. आणि ते चित्तवृत्तीचा निरोध करून करा. बरोबर. मला हे येत नाही असं नाही करायचं, मी असंच केलं पाहिजे असं काही ठरवलेलं नाही का करू. त्याच्यानं काय होणार आहे तुम्हाला, तर तुमचा दूर गैरसमज होईल. आणि दुसरी गोष्ट, साधना हा वेगळा भाग आहे. बरोबर. ही योग साधना नुसती त्या व्यायामाशी निगडीत नाही, याच्याशी नका धरू. आपल्या जीवनशैली बनवा त्या. बरोबर. जीवनशैली बनवा योग साधनेला. तितक्या पुरतं नाही. गैरसमज नुसतं कोणी कोणी म्हणतं की योग म्हणजे नुसता प्राणायाम आहे, योग म्हणजे व्यायाम आहे, योग म्हणजे आसनम आहे, तेवढंच बघू नका. याच्यामध्ये कसं आहे की 4 आंधळे आणि हत्ती, ज्याला ती गोष्ट दिसली, शेपूट दिसलं दोरीसारखं, असं नाही म्हणायचं. म्हणून तो समज आपल्याला काढून टाकणं. सर, एकंदरीत असं बघतोय की आता सध्या युवकांमध्ये खूप मोठा ट्रेंड चालू आहे सर, जिम करणं. जिम केल्यानं खूप लवकर आमची शारीरिक दृष्टी वाढेल, खूप आमची बॉडी बनेल, मसल्स बनेल आणि खूप लवकर बॉडी फिटनेस होईल. पण योग आणि जिम, काही लोक जिम करतात, काही लोक व्यायामचे प्रकार वेगवेगळे असतात, पण व्यायामापेक्षा योग कसा वेगळा, काय बोलणं याबद्दल? सर्वात महत्वाची गोष्ट तर अशी की साधा फरक जर सांगायचा असला, एक एनर्जी गेन होते, एनर्जी लॉस होते. बरोबर. आता मला साधं उदाहरण देतो, नंतर मी माझ्या ह्याच्या विषयाकडे येतो. आपण जिम मध्ये गेल्यानंतर काय करतो, घाम गाळायलो. बरोबर. वेगवेगळ्या प्रकारचा. आणि योगा करताना घाम गाळायचा नाही आपल्याला. बरोबर. म्हणजे एनर्जी तुमची, थकवा जाणवतो का. मी आता योगाभ्यास केला 1 तासाचा, दिवसभर माझ्याकडे उत्साह राहतो. बरोबर. जिम केल्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर काय करतो, तुम्हाला थकवा, शरीर थकलेलं. व्यायाम वेगळा, जिम म्हणून नाही, त्याचे वेगळे फायदे आहेत, ते निश्चितच लाभदायक आहेत. व्यायाम किंवा जिम हे तरुण लोक चांगल्या प्रकारे करू शकतात, हे आपल्याला माहिती आहे. आणि वयोमानानुसार कार्यक्षमता कमी होत जाते. बरोबर. आपण पाहतो की खेळाडू आहेत, 30 ते 35 वर्षापर्यंत खेळाडू हे निवृत्ती होतात. बरोबर. आणि व्यायामामुळे थकवा जाणवतो, तर योगाभ्यासामुळे ताजेतवाने वाढते. योगाभ्यासातून मानसिक आणि बौद्धिक विकास साधला जातो. स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, आकलनशक्ती, सर्जनशीलता, एकाग्रता अशा बुद्धीच्या विविध पैलूंचा विकास सहज साधला जातो. बरोबर. तर व्यायाम प्रणालीमधून आपले ते साधले जातेच असं म्हणता येत नाही आपल्याला. व्यायामामध्ये महागड्या साधनांचा वापर करावा लागतो, मात्र योगासने हे केवळ शरीर माध्यम खलु धर्म साधन, शरीरच फक्त वापरले जातं. बरोबर. म्हणजे तुम्हाला तिथे जास्त खर्च करावा लागत नाही. दुसरं त्याच्यात एकच सांगता येईल आपल्याला की तिथे तुम्हाला ट्रेनरची गरज लागते. बरोबर. इथे कसं योगाभ्यास एखादा मार्गदर्शनाखाली एखादी प्रक्रिया तुम्ही एकदा शिकलात की आयुष्यभर तुम्ही ती करू शकता. बरोबर. म्हणजे तुम्ही आर्थिक दृष्ट्या देखील योग फायदेशीर. छान. एकंदरीत सर, आपण असं बघतो की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आहाराचे खूप महत्वाचा भाग आहे सर, भूमिका आहे. योग्य वेळेवर योग्य आहार घेतला तर तुमची बॉडी मेंटेन असते, आरोग्य चांगलं असते, तुम्हाला कोणते आजार लवकर जडत नाही, तुमची इम्युनिटी पॉवर चांगली असते, ऋतुमान बदलला तरी तेवढा इफेक्ट होत नाही आपल्या शरीरावर. तर आहाराचा आपल्या जीवनशैलीमध्ये काय महत्व असते आणि तो किती महत्वाचा असतो? आहार योग्य वेळ घेणं, योग आणि आहार कसा असावा? आपल्याला आहार आपला सात्विक असावा, त्याच गुणाला आपल्याला वाढ होईल.
दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की जो शरीराला पुष्ट करणारा, पुष्टीदायक आहे, हं. सुमधुर आहे, हं. स्निग्ध आहे हं. आणि 7 प्रकारचे जे काही धातू आहेत हं. त्याला पोषण करणारा आहे आणि मनाला प्रसन्न करणारा वा. जो काही आहे हं. तो आपल्याला आहार आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे. हं. त्याच्यामध्ये आहार घेत असताना मिताहार नावाचं एक कन्सेप्ट योगामध्ये महत्वाचं चांगलं आहे. आहे. की सुस्निग्ध सुमधुर आहारस्य चतुर्थांश विवर्जिते भुंजते शिवसंप्रते मिताहार शौचते. म्हणजे पोटाचा कॅपॅसिटी जर बघितली त्याचे 4 भाग केले तर अर्धा भागच आपल्याला अन्नानं भरायचा आहे, 25% भाग पाण्यासाठी बरोबर. आणि 25% भाग हवेसाठी रिकामा हवेसाठी आहे. ठेवायचा आहे. बरोबर. मानवाला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर काही पथ्य पाळणं, काही नियमावली बनवणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि जर आपण ते नियमावली आणि पथ्याच्या मार्गाचा उपयोग केला तर नक्कीच योगच्या मार्गाच्या माध्यमातून आपल्याला आरोग्यवर्धक जीवन जगता येईल. हो. आणि एक चांगलं जीवन जगण्यासाठी योग शिवाय दुसरा पर्याय नाही असं म्हणायला हरकत नाही. सर, येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या लोकांसाठी शालेय, महाविद्यालय, विद्यापीठ आहे या माध्यमातून लोकांपर्यंत योग अजून पोहोचलं पाहिजे. यासाठी काय काय आपल्याला उपाययोजना करता येईल आणि आपण या योग दिनानिमित्त, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त काय आमच्या सर्व श्रोत्यांना संदेश देणार? योगाचा प्रसार आणि प्रसार करणाऱ्या लोकांना ते लाभाचं पाहून आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो. हं. आणि तो एका दिवसापुरताच केवळ मर्यादित न राहता हं. वर्षभर ती योग ही जीवनशैली, जीवन पद्धती म्हणून जगला पाहिजे. हं. आणि योग ही निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणारी एक चळवळ झालेली आहे आता. हं. आणि ते करण्यासाठी आपल्याला काही लोकांचा असा गैरसमज आहे की योग साधना ही उतार वयामध्ये करावीची आध्यात्मिक साधन आहे. मात्र योगाभ्यासाचे दैनंदिन जीवनामध्ये महत्व पटवून देण्यासाठी शाळा, महाविद्यालये, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचा प्रिंट मीडिया आहे, याच्याद्वारे आपल्याला योगाचा महत्व पटवून द्यावं लागणार आहे. आणि त्यामुळे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण योगाचे लाभ आहेत ते दिले जातील. त्यानंतर आपल्या लाखो आकाशवाणी श्रोत्यांसाठी निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी योगाचा स्वीकार करावा. निरोगी जीवन जगा म्हणजे दररोज योगासाठी काही मिनिटे काढा आणि आपले जीवन समृद्ध करा. योगाशी जोडून घ्या, आरोग्याशी जोडून घ्या आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करा. योगामुळे आपल्याला आत्मविश्वास, ऊर्जा, सकारात्मकता मिळते. तुमचे शरीर निरोगी राहो, तुमचे मन शांत राहो आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जावो. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. छान. नक्कीच. आणि विशेष म्हणजे आपण जो म्हणतो की आरोग्यधम संपदा, म्हणजे आपलं खरं जी संपदा आहे, संपत्ती आहे ती आरोग्य आहे. आणि प्रत्येक व्यक्तीने जर आपल्या आरोग्याची काळजी फक्त दिवसातून 20-30 मिनिटं गेले तरी आपलं आरोग्याच्या दृष्टिकोनातून येणारं पुढचं जे आयुष्य आहे, येणारी पुढची जी पिढी आहे, ही या पिढीला संस्कारित करण्यासाठी आणि त्याचपर्यंत ही योगाची माहिती पोहोचवण्यासाठी आपल्यासारखे योग गुरु आहेत, सामाजिक क्षेत्रात काम करणारे आहेत, वेगवेगळे विद्यालय आहे, विद्यापीठ आहे जे आता निर्माण झालेले आहे, सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे की भारतीय संस्कृती जी आपली आहे ती आपली जतन व्हायला पाहिजे. आपली ओळख इतरांपासून होण्यापेक्षा आपण आपली ओळख इतरांना करून देण्यासाठी प्रत्येकानं योग काय आहे, का नाही आहे समजून घेण्याची आज काळाची गरज झालेली आहे. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण इथं आलात सर, आणि या विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती या चर्चेच्या कार्यक्रमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून लोकांना देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी नक्कीच याचा फायदा आपल्या आकाशवाणीचेच नाही तर इतर सर्व स्तरातील जनतेला होईल अशी अपेक्षा करतो. आपल्याला देखील योग दिनाच्या शुभेच्छा देत मी आपली रजा घेतो सर. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. धन्यवाद.